हिंदू समाजाच्या एकतेचा विजय। पाथर्डी गावामध्ये गावकऱ्यांच्या संघटित प्रयत्नांमुळे अखेर एक मोठा संघर्ष हा संपला आहे। नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावामध्ये काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी बंधुत्वाच्या भावनेतून दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली। मात्र कालांतराने त्या ठिकाणी अनधिकृत प्रार्थनास्थळ व मदरसा उभे राहिले। गावकऱ्यांनी अनेकदा स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करून जागेचा मूळ उद्देश मोडीत काढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता। तसेच या परिसरात होणाऱ्या सामाजिक अडचणी, वाहतुकीचा त्रास आणि महिलांवरील छेडछाड यामुळे गावकऱ्यांत संताप हा मोठ्या प्रमाणात वाढला होता। तर हा मुद्दा केवळ जागेचा नव्हता, तर गावाच्या एकतेचा आणि कायद्यासमोर सर्व एकसमान असल्याचा होता। तो जो बात काम को हुआ था, हमने वो जो शेड था वो बड़ा, वो हमने खुद के से निकाल दिया। और दो रूम थे, उसमें जो बहुत सारा सामान है, जो नमाजियों के मैयत होने के बाद जो लगता है, वो सामान हमने उधर रखा था। नगर पालिका ने हमको नोटिस देने के बाद हमने उनको बोला भी था कि हमको थोड़ा वक्त दो, हम निकाल लेते, खुद से निकाल लेते, हमको उसका रखने के लिए हमको दूसरी जगह दो, से जोड़ने दो। तो नगर पालिका ने हमको वो रोक दे दिया। हालांकि हमारा दावा चालू था, वो दावे में उनके नगर पालिका के लोग आके भी देखे गए थे, उनके वकील आके देखे गए थे। हमने उनको भी बोला क्या सर असं आहे, आम्हाला दोन तीन दिवसाचा वेळ द्या, त्या वेळेत आम्ही आमचं काढून घेतो। पर उन्होंने हमारी कोई बात सुनी नहीं। उधर से ये दबाव के इसमें हमारा पूरा जो था वो पूरा तहस नहस करके गए सर। अभी हमने मैयत होने के बाद अगर कोई मैयत होती तो या कहाँ रखेंगे, या का माहौल ऐसा हो गया तो हम मैयत कहाँ दफनाएंगे। अब ना उनको वजू करने के लिए पानी है, ना जनाजा रखने के लिए जगह है, तो यह भी हम कहाँ जाएंगे, कहाँ रखेंगे। ये सोच के हमको अगर 2 दिन का वक्त भी हमको नगर पालिका देती थी तो हम इसका कुछ भी रास्ता निकाल के सब करके करते। उन्होंने हमको 24 घंटे बोला था, मैडम ने वो भी नहीं सुना। मैडम ने उसका भी हमको लगा दिया और आने के बाद तुरंत कार्रवाई चालू कर दी। हमारी इतनी पूरे जमात के इतनी 24 घंटे की रिक्वेस्ट भी नहीं सुनी मेरे। कितने साल से ये कब्रिस्तान है? ये सर सालों साल से 100 साल का हमारे पास पेपर है, 100 साल के हमारे पास पेपर है कि जो इधर जब से दफन होते हैं। तो कारपोरेशन का क्या कहना है, कौन सा चीज ऐसा अतिक्रमण? कारपोरेशन का कहना था कि इधर ये जो शेड है वो अतिक्रमण है, तुमने जो रूम बनाए वो अलग ले। हालांकि ये हमको कारपोरेशन ने बना के देना चाहिए था, ये हमने खुद के पैसों से बना के लिया। मगर कारपोरेशन ने वो तक हमको ये नहीं दी कि चलो इसके अलावा, या फिर हमको तोड़ने का था ना, तो उन्होंने हमको बना के देने का था। ये तुम्हारे लिए सेट हम बना दे रहे और ये तुम्हारा निकाल लो। हमने वो भी एक्सेप्ट किया। कितने साल से ये बनाया तुमने? कितने? ये अभी इसको 15 साल हो गए थे सर, 15-16 साल से बनाया हुआ है। अतिक्रमण विभागाने पाथर्डी गाव येथील कब्रस्तान या जागेवरती अनधिकृत असणारे बांधकाम याच्यावरती कारवाई केली। नक्कीच मी आयुक्त मॅडम तसेच उपायुक्त मॅडम दखणे मॅडम यांचं आभार मानतो। कारण पाथर्डी गावातील आमच्या तरुणांचा आणि पाथर्डी गावातील नागरिकांचा गेल्या 12 ते 13 वर्षापासून हा विषय खूप गंभीर होता। कारण येथील नागरिकांनी म्हणजे आमच्या पूर्वजांनी जी जागा दिली होती ही कब्रस्तानसाठी दिली होती, परंतु ती जागेचा अनधिकृत असा वापर येथील मुस्लिम बांधव हे करत होते। आणि आज त्या अनधिकृत बांधकामात मस्जिद, मदरसा असे विविध प्रकार हे सुरू करत होते। आणि आमच्या गावात येणारी जी लोक होती, नागरिक होती, कोणी पाहुणे असतील तर तिथं जाताना महिलांची छेड वगैरे निघत असताना आमच्या गावातील तरुण मंडळींनी हा विषय समजून पण सांगितला होता, परंतु कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं। शेवटी रितसर जे अनधिकृत बांधकाम होतं जे आम्ही तात्काळ सर्व तरुण वर्गाने त्याची पूर्तता केली आणि पूर्ण निदर्शनास आणून दिलं। आणि मी माझ्या सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीचा हा खरंच विजय म्हणेल। आणि माझ्या या तरुण वर्गाने घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आम्हाला निश्चित चांगल्या प्रकारे मदत केली। त्या सर्व अधिकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा माझ्या गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो। पाथर्डी गावातील हिंदू समाजाच्या संघटित प्रयत्नांतून दाखवलेला हा लढा
संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा नक्कीच ठरू शकतो. कायद्याच्या चौकटीत राहून आपले हक्क मागणे आणि मिळवणे हे लोकशाहीचे खरे सामर्थ्य आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.